नमस्कार मित्रांनो, आजचा मुद्दा जरा गंभीर आहे आणि तो आपल्या सगळ्यांच्या आयुष्याशी जोडला गेलेला आहे। आता गेल्या काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावरती एआय जनरेटेड प्रदूषणाचा आणि भविष्यात या पृथ्वीची काय अवस्था होणार आहे असा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला होता। तो व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनीच बघितला असेल, पण त्या व्हिडिओमधून शिकलो काय? जरा गांभीर्याने विचार करा, या पर्यावरणाला आपण परत काय देतोय? प्लास्टिक प्रदूषण, हवा प्रदूषण, धूर, दुर्गंधी आणि या सगळ्यामुळे आपल्याला परत काय मिळणार आहे? नैसर्गिक आपत्ती। आपण जितकं या निसर्गाला देतोय ना, एक दिवस निसर्गही त्याच पद्धतीने आपल्याला परत देणार आहे। त्यामुळे या पर्यावरणाचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे। आपण जर विचार केला तर आपण झाडं ठेवली नाहीत, नद्यांना आपण प्रदूषित केलं, समुद्रांमध्ये आपण प्लास्टिक आणि इतर गोष्टी टाकून आपण ती देखील घाण केलेली आहेत। बिल्डिंगचं तर आपण आधुनिकतेमुळे इतकं काही बिल्डिंगी आणि इतकं सगळं आधुनिकीकरण झालंय की त्यामुळे आता साधी शुद्ध हवा देखील आपल्याला मिळत नाही। तर मग आत्ताच जर ही परिस्थिती आहे तर येणाऱ्या 5 ते 10 वर्षांमध्ये या पृथ्वीची काय अवस्था होऊ शकते यावर थोडा विचार करायला हवा। थोडा उष्णतेचा विचार केलात, उष्णता किती मोठ्या प्रमाणात वाढली आता? ती का वाढली आहे? कारण आपण झाडच ठेवली नाहीयेत। जितकी उष्णता वाढली तितका पाऊसही वाढणार, थंडीमध्ये देखील विचित्र अवस्था आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्यामुळे पर्यावरणाचा जो ऱ्हास आपण केलाय तो कुठेतरी थांबायलाच हवा, नाहीतर जेव्हा निसर्ग बोलायला लागेल ना तेव्हा मात्र तुमची कुठलीही आधुनिक शक्ती काम करणार नाही आणि त्यावेळी पृथ्वीचा नाश झाल्याशिवाय राहणार नाही। आपण घोर कलियुगात आहे असं म्हणतो आणि या घोर कलियुगामध्ये सगळं काही मर्यादेच्या पलीकडे असणार आहे। अगदी माणूस माणुसकीला धरून राहणार नाही, त्या पद्धतीने पर्यावरणही आता आपल्या हातात राहणार नाही। त्यामुळे कृपया अशी वेळ येऊ देऊ नका। बरं, आपण या पृथ्वीवर राहून आपण आपल्या मनुष्याला तर संपवलेलंच आहे, पण आपण प्राण्यांना, पक्ष्यांना, झाडांना, फुलांना, वेलींना आपण काय दिलं? फक्त प्रदूषण दिलं, त्यांचा नाश केला आणि आता मात्र उन्हाच्या तडाख्याने वाचण्यासाठी घरोघरी एसी लावतोय, बाहेरच्या वातावरणामध्ये उष्णता पसरवतोय आणि घरात मात्र आपण चिल्ड वातावरणात राहतोय। हे चिल्ड वातावरण किती दिवस टिकेल याची काही शाश्वती नाहीये। का माहितीये? कारण आपण पर्यावरणाचंच संरक्षण खरं तर केलं नाहीये आणि त्यामुळे कुठेतरी या सगळ्याचाच नाश होताना पाहायला मिळतोय। त्यामुळे उपाय काय? तर कृपया कधी तुम्ही विचार केलात की मी मार्केटला जाताना प्लास्टिकच्या ऐवजी कपड्याची पिशवी घेऊन जाईल? कधी एकदा प्लास्टिकची वापरलेली बॉटल तुम्ही पुन्हा वापरण्याचा प्रयत्न केला? नाही केला। का केला नाही? का तर त्याची तुम्हाला गरज वाटली नाही, तो काही तुमच्या आयुष्याचा महत्वाचा भाग नाहीये। पण कळत नकळत तुम्ही श्वास घेताय हे विसरला नाही पाहिजे आणि हा श्वास जर उद्या प्रदूषित असेल ना तर हे जीवन कवडीमोल असणार आहे मित्रांनो। त्यामुळे कृपया पर्यावरणाचं संरक्षण करण्यासाठी आत्ताच सुरुवात करा। हे जर एआय ला कळू शकतं तर आपल्या मनुष्याला तर कळायलाच पाहिजे। त्यामुळे कृपया पर्यावरणाचं संरक्षण करा, संवर्धन करा। जितकी झाडं लावता येतील तितकी झाडं लावा। अनेक संस्था आहेत ज्या झाडं लावण्यासाठी, पर्यावरणाचं संवर्धन करण्यासाठी काम करतायत। त्यांच्या हातात हात देऊन तुम्ही देखील, आपण सगळ्यांनी देखील पर्यावरणाच्या सुरक्षेसाठी प्रयत्न केला पाहिजे। हा विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, झोपलेल्या प्रत्येकाला जागे करा आणि पर्यावरणाच्या संरक्षणासाठी लढा, असंच मी तुम्हाला सगळ्यांना सुचवेन। आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण की असे अनेक विचार तुम्हा सगळ्यापर्यंत पोहोचून मला एक नवीन विचार घडवायचा आहे।